दिसायला धिप्पाड, डोक्याला मुंडस, मोठ्या मिशा असा धुरंधर 2 मध्ये दाखवलेला हा अतिक अहमद याची खरी कहाणी पाहूया. नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहतात ग्रामीण कट्टा. खऱ्या आयुष्यातील अतिक अहमद हा उत्तर प्रदेशातील गुंड होता. 1962 साली जन्मलेल्या अतिक अहमदचा अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्यामुळे मोठा होऊन तो गुन्हेगारी क्षेत्रात आला. त्याच्यासाठी मोठं होण्याचं शॉर्टकट होतं हत्या करणे आणि वयाच्या 17व्या वर्षी त्याने पहिली हत्या केली. खंडणी, खुनाचा प्रयत्न अशी 51 गुन्हे अतिक करत गेला. त्यामुळे त्याच्याकडे अफाट पैसा येत गेला. आता त्याला राजकारणात एंट्री करायची होती. वयाच्या 27व्या वर्षी अतिकने आमदारकीचा फॉर्म भरला आणि निवडून देखील आला. प्रयागराज विधानसभेत आमदार झाला. त्यानंतर सलग 5 टर्म तो याच ठिकाणाहून आमदार झाला. त्यानंतर अतिक खासदार देखील झाला. तरी त्याने गुन्हेगारी करणे सोडले नाही. अंमली पदार्थांची बॉर्डरच्या बाहेर तस्करी करून अफाट पैसा कमवत गेला. त्याची मोठी टोळी देखील होती. स्वतः खासदार असल्याने तो हे सगळं करू शकत होता. 1995 साली त्याने तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्यावर गोळीबार देखील केला होता. 2007 मध्ये मायावतींनी अतिकला अटक केले. त्यानंतर त्याने जेलमधून आमदारकी खासदारकी लढवली, परंतु तो एकदाही जिंकू शकला नाही. मोहित जयस्वाल प्रकरणात अतिक अहमद जेव्हा अडकला तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अतिकची रवानगी गुजरातच्या साबरमती जेलमध्ये करण्यात आली होती. तेव्हा यूपीमध्ये सरकार आले होते, ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे. सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अतिकवर कडक कारवाई करण्यास सुरू केली. यूपी सरकारने अतिकची संपत्ती जमा केली. त्यानंतर जेलमध्ये असताना देखील अतिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक देखील लढवली होती. अतिकला जन्मठेपेची सजा सुनावली. अतिकच्या मुलाचा याच्या आधीच एन्काउंटर देखील झाला होता. त्यामुळे तो सध्या घाबरून राहत होता. 15 एप्रिल 2023 रोजी यूपी पोलीस अतिकला त्याचा भाऊ सोबत मेडिकलसाठी नेत असताना गर्दीत 3 पोरं सामील झाली. चौकून पोलिसांचा गराडा होता. पत्रकार होते. पत्रकार अतिकला प्रश्न विचारायला चालू